घोडे बाजारामुळे जनता महायुतीला मतदान करणार नाही, सुप्रिया सुळेंनी हे वक्तव्य केलंय। अजितदादांवर फडणवीसांनीच आरोप केले, आता तेच क्लीन चिट देखील देतात असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। दरम्यान पूजा खेडकरबाबतची एवढी मोठी गोष्ट लपून राहिलीच कशी, असाही सवाल त्यांनी केलाय। यूपीएससी आणि नीट प्रकरणाची ही समान चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळेंकडून करण्यात आली आहे। पवारांवरती बरेच आरोप झाले। शिखर बँक प्रकरणामध्ये अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली। आता त्याच अजितदादांच्या विरोधामध्ये जवळपास 7 सहकारी साखर कारखाने उच्च न्यायालयामध्ये गेलेत की अजित पवारांनाच क्लीन चिट का, या सगळ्या प्रकरणावरती त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। तुम्हाला वाटतं या सगळ्या प्रकरणाची परत चौकशी? मला असं वाटतं की तुम्ही माझ्या वतीने हा प्रश्न माननीय देवेंद्रजींना विचारला पाहिजे, कारण का हा पहिला आरोप देवेंद्रजींनी केला होता। जे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर किंवा काँग्रेस पक्षावर गेले ते सगळे देवेंद्रजींनी केले आणि क्लीन चिट पण देवेंद्रजीच करतात। त्याच्यामुळे देवेंद्रजींच्या शब्दासाठी ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात। मग देवेंद्रजींचे हे आरोप खरे का खोटे याचं उत्तर देवेंद्रजीच देऊ शकतात। आणि जर खोटा असेल तर देवेंद्रजींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे की आम्ही तुमच्यावर जे आरोप केले ते खोटे केले। त्यामुळे देवेंद्रजीच सांगू शकतात की भ्रष्टाचार झाला का नाही झाला आणि त्यांनी जी कागदपत्र मग दाखवली ती खोटी होती का, आणि जर खोटी असतील तर मग त्यांनी या राज्याला आणि देशाला फसवलं असं कदाचित आपल्याला म्हणता येईल। कारण का मग ते कागद जे देवेंद्रजींनी दाखवले भ्रष्टाचाराचे ते खोटे होते का? मग इट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स इशू, बहुत कॉम्प्लिकेटेड आहे हे। त्याच्यामुळे सगळी ही जी सगळं झालेलं आहे ना कडबोळं, त्याचं उत्तर फक्त एका माणसाकडे आणि त्यांचं नाव माननीय आदरणीय देवेंद्र फडणवीस। कॅमेरा पर्सन विके सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।